हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या भागात आपण माझा नवरा आणि त्याची बायको भाग 17 बघितलेला। आज आपण भाग 18 बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा पुढचा भाग लवकर तुमच्या भेटीला येईल। तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। तू जयेशला तेव्हाच ॲक्सेप्ट करशील जेव्हा तू मला मनातून काढशील, म्हणून मी त्या वाक्याला इग्नोर केलं, जेणेकरून तू तुझ्या आयुष्यात पुढे जावं आणि सुखी व्हावी। एकदा तुझं आयुष्य खराब केलंय मी, पण आता माझ्यामुळे तुझ्या सुखात अडचणी नाही येऊ देणार। मनातल्या मनात संध्याचे सुख चिंतन करून अक्षय झोपायचा प्रयत्न करतो। पुणेला आल्यापासून संध्या अजूनच जास्त हळवी होते। तिला सारखी अक्षयची आठवण येते। त्या दिवशी रेस्टॉरंटमधली भेट आठवते आणि का कुणास ठाऊक तिला माहीत होते की अक्षयचे एनावर प्रेम आहे, पण तरीही तिचं मन वारंवार तिला हेच सांगत होतं की नाही, अक्षयचे तुझ्यावर प्रेम आहे। त्या रेस्टॉरंटमध्ये भेटल्यापासून तिला त्याच्या डोळ्यात पण तिच्याबद्दल प्रेम दिसतं। त्यामुळे ती अजूनच जास्त कन्फ्यूज होते। काय करावे, कुणाशी बोलावे तिला काही कळत नाही। त्यात अधेमध्ये जयेशचे तिला कॉल येतात। तो खूप बोलायचा प्रयत्न करतो, पण संध्याचं मनात नसूनही ती त्याला पाहिजे तसं रिस्पॉन्स देत नाही। तिला खूप वाटते की जयेश सोबत मैत्री वाढवावी, अक्षयला विसरून पुढे जावे, पण जेव्हा कॉल येतो तेव्हा काय होते माहीत नाही आणि ती जास्तच काही न बोलता आटोपते घेते। तिला तिचंच कळत नाही, पण तिचा थंड रिस्पॉन्स बघून जयेश पण आटोपतो घेतो। दिवसामागून दिवस जात होते, पण अजूनही संध्या स्वतःच्या लग्नात इंटरेस्ट घेत नव्हती। अशीच एक दिवस दुपारी बेडवर पडल्या पडल्या विचार करीत होती, आपल्या आयुष्यात पुढे काय होईल, सगळं ठीक होईल की असंच कुडत आयुष्य काढू आपण। टेबलवर रेडिओ सुरू होता। त्यातला आरजे आपली वायफाय बडबड आणि फालतू जोक ऐकवत होता। इतक्यात रेडिओवर एका मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर देशमुखची मुलाखत घेत असल्याचं सांगितलं। विषय होता एकतर्फी प्रेम। विषय ऐकताच संध्याचं लक्ष तिकडे जाते आणि ती कान देऊन ऐकते। त्यात आरजे त्या डॉक्टरला बरेच प्रश्न विचारतो, जसे एकतर्फी प्रेम प्रकरणातून वाढणारी हिंसा किंवा आत्महत्या। त्यावर ते तज्ज्ञ डॉक्टर खूप छान छान उत्तरं देतात। शेवटी तो एक प्रश्न विचारतो, डॉक्टर देशमुख, मला सांगा, कुठल्याही व्यक्तीने त्याचं असणारं प्रेम त्या व्यक्तीजवळ व्यक्त करायला पाहिजे की नाही? एकंदरीत आपल्याला माहीत नाही पुढला व्यक्ती आपल्यावर प्रेम करतो की नाही ते। अशा वेळी प्रेमाची कबुली द्यायची की नाही, तुम्हाला काय वाटते? मला असं वाटते प्रेमाची कबुली द्यायला। त्यावर डॉक्टर देशमुख, फार छान प्रश्न केला तुम्ही, पाहिजे, कारण जसं पुढला व्यक्ती आपल्यावर प्रेम करतो की नाही हे माहीत नाही, तर त्याचे दोन उत्तरं येतात। एक, तोही आपल्यावर प्रेम करतो पण दाखवत नाही, किंवा तो आपल्यावर प्रेम करीतच नाही पण आपण तर प्रेम करतो। मग काय होते, प्रेमाची कबुली नाही दिली तर आपण आपल्याच विचारात गुरफटले जातो, ना धड इकडचे ना धड तिकडचे, अशी सिच्युएशन निर्माण होते। अशा सिच्युएशनमध्ये व्यक्तीवर मानसिक ताण पण खूप वाढतो। त्याचे अनेक भयंकर परिणाम शरीरावर आणि मनावरही दिसतात, जसं भूक न लागणे, झोप न येणे। व्यक्ती परिलक्षणे वेगवेगळी असू शकतात, पण आपलं प्रेम व्यक्त केलं तर काय होईल? एकतर नकार येईल किंवा होकार येईल। होकार आला तर प्रश्नच नाही, पण नकार आला तर त्या व्यक्तीला त्रास होईल, पण काही वेळापुरताच। त्यानंतर व्यक्ती हळूहळू आतून बाहेर पडतो आणि आपल्या पुढच्या आयुष्याचा विचार करतो। त्यावर आरजे, धन्यवाद डॉक्टर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात। आपला बहुमूल्य वेळ आणि इतकी चांगली माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार। त्यावर संध्या रेडिओ बंद करते आणि त्यांनी दिलेल्या माहितीवर विचार करीत बसते। खरंच मी पण अक्षयला सांगू का, माझं त्याच्यावर प्रेम आहे ते, पण ते काय म्हणतील? हिचं दुसऱ्या मुलाशी लग्न जुळलं आहे आणि ही माझ्यावर प्रेम असल्याचे सांगते, काय समजेल ते मला? काय करू? हेच कारण असेल काय की मी जयेश सोबत आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करूनही जाऊ शकत नाही आहे? मी अक्षयजवळ माझे प्रेम कबूल केले तर मी या कन्फ्यूज सिच्युएशनमधून बाहेर पडेल का? कदाचित हेच माझ्या या अवस्थेचा तोडगा असेल। अक्षयला त्यावर असलेले प्रेम कबूल करणे, या विचाराने संध्या खूप आनंदी होती। आता करू का कॉल? नाही, नको। यावेळी ते ऑफिसमध्ये असेल। अरे, उद्या तर 25 डिसेंबर, उद्या तर घरीच राहतील, उद्या कॉल करते। पण एना सोबत असली तर? बघू, काहीही करून मी आता यांना सांगणारच। दुसऱ्या दिवशी संध्या रोजच्या पेक्षा जास्तच आनंदात असते। अंघोळ करून नवीन ड्रेस काय घालते, स्वतःला आरशात बघून नटते काय, जणू काही अक्षय तिला मोबाईलमधून बघणारच आहे। आजी सुद्धा बघून हैराण असते की आज संध्याला झाले तरी काय? जयेशराव भेटायला तर नाही येत आहेत, असा प्रश्नही पडतो।
पण लगेच लक्षात येतं की जयेश तर विदेशात आहे, लगेच कसा येऊ शकेल. संध्या इकडे नट्टापट्टा करून टेरेसवर जाते आणि मोबाईल हातात घेते आणि काय करू कसं करू असं होऊन जातं. कितीतरी वेळा ती स्क्रीनवर अक्षयचा नंबर कॉल लिस्टमधून सिलेक्ट करते, पण डायल करायची हिंमत होत नाही. इकडे सुट्टी असल्याने अक्षय रूमची साफसफाई काढतो. तशीही एना क्रिसमससाठी 2 दिवसापासून आईकडे गेलेली असते, त्यामुळे रूममध्ये तो एकटाच असतो. साफसफाई करता करता त्याला एक स्टॅम्प पेपर मिळतो. त्यात त्याने संध्याची जबाबदारी घेईल असं लिहून दिलेलं होतं. त्यावर अक्षय विचार करतो, बिचारी संध्या, तिने एवढ्या आपुलकीने माझं लग्न एनाशी लावून दिलं आणि मी काय केलं, तिची जबाबदारी घेऊन सुद्धा ती पूर्ण नाही करू शकलो. तरीही ती काहीही न बोलताना तक्रार करता निमूटपणे निघून गेली. अचानक त्याला एक गोष्ट आठवते आणि तो डोक्यावर हात ठेवत, बापरे, मी एवढी मोठी चूक कशी करू शकतो. 2 महिन्यानंतर संध्याचे लग्न आहे, त्यानंतर ती कॅनडाला निघून जाईल. त्याआधी मी ते काम पूर्ण करायला पाहिजे. तो लगेच मोबाईल घेत संध्याला कॉल लावतो. इकडे संध्या कॉल करू की नको या विचारात एकसारखी स्क्रीनवरच्या अक्षयच्या नावाला बघत असते की तेवढ्यातच मोबाईल वाजतो आणि ती घाबरून संध्याच्या हातून मोबाईल पडता पडता वाजतो. ती बघते तर अक्षयचा कॉल. ती त्याकडे डोळे मोठे करून बघतच राहते. खरंच हा अक्षयचा कॉल आहे की माझा भ्रम? अक्षय मला कशाला कॉल करेल? खरंच कॉल आला की मी स्वप्नात आहे? एवढ्यात कॉल कट होतो. ती कॉल लिस्टमध्ये बघते तर त्यात तिला अक्षयचा मिस कॉल दिसतो. अरे च्या, खरंच अक्षयचा कॉल होता आणि मी उचलला नाही. स्वतःवर चिडत ती स्वतःला 2 टपल्याही मारते. इतक्यात पुन्हा कॉल येतो. आता मात्र ती कॉल उचलते आणि स्वतःला नॉर्मल करीत हॅलो. त्यावर अक्षय, संध्या, सॉरी, तुला डिस्टर्ब तर नाही केलं? अगं महत्त्वाचं नसतं तर मी कॉल केला नसता. त्यावर संध्या, नाही, बोला ना, काय झालं? संध्या, अगं तुझं लग्न होत आहे पण त्यावर संध्या गोंधळून, पण काय? त्यावर अक्षय, संध्या, ते आपला डिवोर्स नाही झाला आहे. संध्याच्या लक्षात येतं, पण त्याच्याबरोबर तिला रागही येतो की याने यासाठी कॉल केला. संध्याला शांत बघून अक्षय, तू टेन्शन नको घेऊ संध्या, मी डॉक्युमेंट रेडी करून ठेवतो, माझी साईन करून ठेवतो. तुला जसा वेळ मिळेल तशी एक दिवस भेट आणि त्यावर साईन करून दे. बाकी वकिलाला भेटून मी सगळं क्लिअर करून घेईन. तुला काही प्रॉब्लेम होणार नाही. हे ऐकताच संध्या रडकुंडीला येत, मी नागपूरला नाही, पुणेला आहे. त्यावर अक्षय आश्चर्याने, पुणेला? परत कधी येणार आहे? त्यावर संध्या, कधीच नाही, माझं इकडूनच लग्न आहे. ते ऐकून अक्षयला धक्का बसतो की संध्या पुणेतूनच लग्न करून कॅनडाला जाणार आहे. उगाच विचार येतो, कदाचित आम्ही लग्नाला येऊ नये म्हणून तिच्या वडिलांनी तिकडूनच लग्न करायचं ठरवलं असेल. एक लांब श्वास घेत तो, हरकत नाही, तू काळजी करू नको, ही गोष्ट कुणालाही कळणार नाही आणि यामुळे तुझ्या लग्नात कुठलेही विघ्न पण येणार नाही. विश्वास ठेव माझ्यावर. त्यावर संध्याला रडू आवरत नाही. ती रडत रडत, अक्षय, तुम्ही यासाठी मला कॉल केला? अक्षयला कळत नाही संध्या का रडत आहे. 1 मिनिट संध्या, तू रडत का आहेस? कुणी काही बोललं का तुला? काय झालं, खरं खरं सांग मला. त्यावर संध्या रडत रडत, खरं खरं सांगू? मग सांगा, तुम्ही माझी इतकी काळजी का घेता? तुमचं तर एनावर प्रेम आहे, मी कुणीच नव्हती तुमच्यासाठी आणि कोणीच नसेलही, मग कशाला दाखवता ही सिंपती? मी रडेन नाही तर काहीही करेन, तुम्हाला काय, तुम्ही तर सुखी आहात ना? त्यावर अक्षय न समजून, संध्या काय झाले, तू अशी का बोलत आहे? संध्या पुन्हा हमसून हमसून रडत, मी चांगली वाईफ नाही बनू शकत, तुमची पण नाही बनू शकले, मग जयेशची कशी बनेल? ते पण मला सोडून जातील जसे तुम्ही गेला. मी लग्न नाही करायला पाहिजे, मी कुणाचीच चांगली पत्नी नाही बनू शकत. संध्या रडत रडत तोंडात येईल ते बोलत होती. इकडे अक्षय टेन्शनमध्ये येत होता की ही अशी का बोलत आहे, हिने अचानक हे काय खूळ भरलंय डोक्यात. तो समजावत, संध्या, तू माझं एक, आधी शांत होतो आणि रडणं बंद कर. तशी संध्या डोळे फुसत रडणं बंद करते. त्यावर अक्षय, कोण म्हणालं तुला की तू चांगली पत्नी नाही बनू शकत? अगं मी तर म्हणेन, खूप नशीबवान असेल तो मुलगा ज्याच्या नशिबी तू असशील. तुझ्यासारखी सुंदर, समजदार, सगळ्यांवर प्रेम करणारी, सगळ्यांशी आपुलकीने वागणारी पत्नी खूप कमी लोकांना मिळते. तुझा होणारा नवरा खूप लकी असेल. तू हे खूळ डोक्यातून काढून टाक की तू चांगली पत्नी नाही बनू शकत. त्यावर संध्या, मला खोटा दिलासा देत आहात ना तुम्ही? त्यावर अक्षय, मी असं का करेन? तुझी शपथ, मी खरं बोलत आहे. त्यावर संध्या, असं असूनही तुमचं माझ्यावर प्रेम नव्हते, तुम्हाला मी नको होती. त्यावर मात्र अक्षयला भरून येते. त्याला कळत नाही आता काय बोलावे. मी चुकलो संध्या, तुझ्यासारख्या मुलगीला सोडून एनासारखी ॲरोगेट मुलगी गळ्यात बांधून घेतली
आज माझ्याच निर्णयावर मी पछतावत आहे, पण काय करू, तुला परत आणू शकत नाही. आज मी स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर प्रेम करतो, पण आता मला माझा स्वार्थ नाही तर तुझं सुख पाहिजे आहे. संधू, तुझं सुख जयेश सोबत आहे. लग्न करून तू सुखी झाली की मला आनंदच होईल तुला सुखात बघून. काश मी भूतकाळात जाऊन आपल्या आयुष्यात काही चेंजेस करता आले असते तर सर्वात आधी मी ॲना सोबतचे लग्न मोडले असते आणि तुझ्यासोबत सुखी संसार केला असता. पण हे आयुष्य आहे, गेलेली वेळ परत येत नाही. त्यामुळे भोगतोय आपल्या कर्माची फळं. एवढं बोलून अक्षयलाही रडायला येते आणि तो कॉल कट करतो. इकडे संध्या आपल्या कानावर विश्वास ठेवू शकत नाही. अक्षयचे माझ्यावर प्रेम आहे म्हणजे माझं मन जे मला सारखं सांगत होतं ते खरं होतं. तिला हसावं की रडावं तेच कळत नाही. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्याचंही आपल्यावर प्रेम आहे हे ऐकून हसावं की आता अक्षयला सोडून जयेशसोबत लग्न करतोय त्याच्यासाठी रडावं. पण अक्षयचे आपल्यावर प्रेम आहे हे ऐकून संध्याला आकाश ठेंगणे होते. असे वाटते हे संपूर्ण आकाश कवेत घ्यावे आणि नाचावे, उड्या माराव्या, सगळ्या जगाला ओरडून सांगावं तिला राहवत नाही आणि ती धावत धावत पायऱ्या उतरून खाली येते. बाहेर तुळशीजवळ आजी एकटीच वाती वळत बसलेली असते. धावत जाऊन मागून तिच्या गळ्यात हात घालून घट्ट पकडत आजी आजी आजी, आज मी खूप खुश आहे, एवढी की तुला सांगू शकत नाही. त्यावर आजी हसत गळ्यातला तिचा हात पकडून समोर ओढत, अच्छा, म्हणजे आमच्या नात जावयाचा फोन आला दिसते कॅनडावरून. काय म्हणत आहे जावई, त्यांनाही तुझ्यासारखं करमत नाही वाटतं तिकडे. त्यावर संध्याचा चेहरा खाडकन पडतो. तिला बघत काळजीने, आजी काय झालं. त्यावर संध्या, आजी तुझ्या नात जावयाचा फोन तर आला पण कॅनडावरून नाही, नागपूरवरून. त्यावर आजी गोंधळून, म्हणजे ग. संध्या हळूच, अक्षयचा फोन आला होता. त्यावर आजी चिडत, आता कशाला फोन केला त्या मेल्याने, तुझ्याशी काय काम पडलं त्याला. संध्या खुश होत आजीचे हात पकडून, आजी अक्षय म्हणालं त्यांचंही माझ्यावर प्रेम आहे, तेही माझ्यावर प्रेम करतात आजी. आजी झटक्याने हात झिडकारत, मग काय लोणचं घालणार आहे त्यांच्या प्रेमाचं. काय माणूस आहे, आत्ता आठवलं त्याला तुझ्यावर प्रेम असल्याचं. सटवीसोबत लग्न केलं तेव्हा कुठे गेलं होतं ते प्रेम, शेण खायला. म्हणजे प्रेम आहे. त्यावर संध्या, अगं आजी ते बोलले की त्यांचा पश्चाताप होत आहे ॲनासोबत लग्न केल्याचा. त्यावर आजी रागाने, मग काय कर म्हणतो, हे लग्न मोड आणि त्याच्या मागे धावत ये म्हणतो का तू. त्यावर संध्या, आजी ते तसं नाही ग, ते तर हेच चिंतात की मी सुखी राहावी, माझं लग्न निर्विघ्न पार पडावे, लग्न करून मी सुखी व्हावी असंच वाटतं त्यांना. त्यावर आजी रागाने, तुला सुखी झालेलं बघायचं आहे ना त्याला, मग त्याला म्हणावं की तुझ्या आयुष्यातून निघून जा कायमचा आणि फोन बिन काही करायची गरज नाही, तेव्हाच तू सुखी होशील. संध्या आजीचा अक्षयवरचा राग बघून पुढे काहीच बोलत नाही, पण चेहरा मात्र पाडून बसते. तिला बघून आजी तिला जवळ घेत, संध्या अगं त्यांचा विचार करणं सोड. तो काय एक बायको घरात आहे तरी तुझ्यावर प्रेम आहे सांगतो. तो काय माणूस आहे. अगं घरात बायको असून तो नवरा तिचा नाही होऊ शकत तर तुझा काय होणार. तू आता फक्त जयेशचा विचार कर, तुझं लग्न जुळलं आहे. संधू आपल्या मायबापाचा विचार कर. अगं तुला दुःखी बघून रातभर झोपत नव्हते ते, चित्त थाऱ्यावर नव्हतं तुझ्या बापाचं. तुझं कसं होईल या एकाच काळजीने धड जेवणही नव्हतं जात त्याला. आता कुठं तुझं लग्न जुळताबरोबर सुखान झोपणं असतं. अगं ज्यांनी तुला फुलासारखं जपली, तुझी प्रत्येक हौसमौज पूर्ण केली, स्वतः कपडे नव्हता घेत, पण तुम्हाला पोरींना काही कमी नाही पडू दिलं त्याने, त्या बापाचा विचार कर. संधू हे लग्न तोडायचा विचार करत असशील तर ध्यानात ठेव, तुझा बाप त्या मंडपातच जीव देईल. तिथं त्याची त्याच्या पोरीमुळे समाजात नातेवाईकात इज्जत जाईल. तो कसा जगणार याचा विचार कर आधी. संधू तुझ्या बापाचा तुम्हा पोरींमध्ये लय जीव आहे ग, त्याला फसवून काही करू नको. अशी म्हणत आजी आपल्या पदराने डोळे पुसते. संध्या पण पुन्हा एकदा आजीच्या बोलण्याचा विचार करू लागते. आजी म्हणत आहे ते बरोबरच आहे. पप्पांचा आमच्यावर खूप जीव आहे, आमच्यासाठी ते काहीही करू शकतात. आजपर्यंत त्यांनी आम्हाला कुठल्याच गोष्टीसाठी नाही म्हटले नाही, जे पाहिजे ते करू दिलं. खूप विश्वास आहे पप्पांचा आमच्यावर. नाही, मी त्यांचा विश्वास नाही तोडू शकत. बरोबर म्हणते आजी. मला आता अक्षयचा नाही तर जयेशचा विचार करायला पाहिजे. संध्या अक्षयला मनातून काढायचा विचार तर करते, पण मनावर एक प्रकारचं दडपण येते. एकीकडे संध्याची अवस्था बघून अक्षय स्वतःला दोषी ठरवतो की त्याच्यामुळे संध्याचा स्वतःवरचा विश्वास उडाला. मनात विचारांचे काहूर माजते, का मी असा वागलो, माझ्या एका चुकीमुळे मी माझं नाही तर संध्याचं सुद्धा आयुष्य खराब केलं. चांगली मुलगी, चांगली पत्नी, चांगली सून आणि एक चांगली मैत्रीण असूनही
आज फक्त माझ्यामुळे तिच्यात न्यूनगंड निर्माण झालाय की ती योग्य पत्नी बनण्यालायक नाही. तिच्या या अवस्थेला मीच जबाबदार आहे. काहीही चूक नसताना बिचाऱ्या संध्याला काय काय सहन करावे लागत आहे. देवा, का त्या चांगल्या मुलीसोबत तू असं होऊ देत आहे? देवा, माझे सगळे सुख हिरावून घे, पण तिला सुखी कर. ती जिथं कुठं राहील तिला सदैव खुश ठेव. जगातील सर्व सुख तिच्या पायाशी लोटांगण घालू दे. खूप दुःख भोगलंय तिने, पण आता नाही. आता तिला फक्त आणि फक्त सुखच मिळायला हवं. ती हे सगळं डिझर्व करते. इकडे अॅनाला सगळं विसरून स्वतःला खुश ठेवायचं होतं, पण प्रयत्न करूनही तिचा चिडचिडेपणा काही केल्या कमी होत नव्हता. उलट तो जास्तच वाढत चालला होता. कारण नसताना ती आपल्या हाताखालच्या स्टाफवर चिडायची. घरी सुद्धा अक्षय आणि मंगलताईंना घालून पाडून बोलायची. त्यामुळे ती थोडा चेंज म्हणून क्रिसमसच्या निमित्त साधून आईकडे आली होती. आज तिला फुल एन्जॉय करायचे होते म्हणून क्रिसमसच्या पार्टीला तिने सगळ्या फ्रेंड्सला बोलवले होते. संध्याकाळच्या पार्टीसाठी तिची जोरात तयारी चालली होती. त्यासाठी क्रिसमस ट्री डेकोरेट करणं चालू असते. ते बघून रोसलीना, वाव एना, ब्युटिफुल क्रिसमस ट्री, नाईस डेकोरेशन. त्यावर एना खुश होत, रिअली मॉम? त्यावर रोसलीना, येस ऑफकोर्स. आता मला सांग, तुझे किती फ्रेंड्स येणार आहेत इथे? एना लगेच, ऑलमोस्ट 12-15 असतील. त्यावर रोसलीना, ओके, 15 तुझे आणि अक्षयचे फॅमिली मेंबर 3, म्हणजे टोटल 11 ना? त्यावर एना, नो नो मॉम, मी अक्षय आणि त्याच्या फॅमिलीला इन्व्हाइट नाही केलं. त्यावर रोसलीना, अगं अक्षय तुझा हजबंड आहे आणि तू त्याला सोडून सगळ्यांना इन्व्हाइट केलं आणि त्याची फॅमिली काय? ती आता तुझीही फॅमिली आहे ना? एना त्रासून, मॉम प्लीज बोर नको करू, ती माझी फॅमिली नाही. त्यावर रोसलीना आश्चर्याने, काय तू मॅड झालीस का एना? हजबंड तरी तुझा आहे की तोही? रोसलीना रागाने, अच्छा मग कुणाची फॅमिली आहे? एना रागाने, मॉम प्लीज, मी इथे रिलॅक्स होण्यासाठी आली तर तू इथेही त्याला बोलव म्हणते. त्यावर रोसलीना, अगं ती तुझी फॅमिली आहे, त्यांना सोडून तू रिलॅक्स कशी होऊ शकते? शेवटी राहायचं तर त्यांच्या सोबतच आहे ना? त्यावर एना चिडून, माझी फॅमिली? अगं या बाळामुळे ते माझ्याशी स्वीट बिहेव करतात, नाहीतर त्या घरात मी नकोच आहे. आणि अक्षय, त्याला सुद्धा ती संध्याच बायको म्हणून पाहिजे होती, पण मी मध्येच प्रेग्नेंट झाले त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम झाला आणि आता इच्छा नसताना सुद्धा त्याला माझ्यासोबत आयुष्य काढावं लागत आहे. नाहीतर तो मला डिवोर्स देऊन त्या संध्यासोबत सुखाने संसार करणार होता. या सगळ्याचा विचार करून करून माझा संताप होतो. म्हणून मला रिलॅक्स व्हायचे आहे आणि त्यासाठी मी इकडे आली. तर तू इकडे सुद्धा त्यांना बोलव म्हणते. रोसलीना त्यावर तिला समजावत, एना तुला नाही वाटत या सगळ्यात तुझी पण चुकी आहे? त्यावर एना रागाने, माझी चूक? माझी काय चूक आहे त्यात? मी मागे लागले होते अक्षयच्या की कसेही करून माझ्याशी लग्न कर म्हणून. उलट मीच त्याला म्हटले होते की तुझं लग्न झालं आता मला विसर, पण नाही, त्याला माझ्याशीच लग्न करायचं होतं. म्हणे माझं फक्त तुझ्यावरच प्रेम आहे. लग्न होताच मी वाईट दिसायला लागली त्याला आणि ती संध्या खूप सोज्वळ. त्यावर रोसलीना, हे बघ एना, मी संध्याला नीट ओळखत तर नाही, पण तिला बघितलं आहे. ती खूप सरळ आणि साधी मुलगी आहे आणि दिसायलाही गोड आहे. तिच्या स्वभावामुळेच अक्षय तिच्या प्रेमात पडला असेल आणि तुझ्या स्वभावामुळे तू तुझ्यावर प्रेम करणारा व्यक्ती गमावला. त्यावर एना जास्तच चिडत, व्हॉट नॉनसेन्स, तू माझी मॉम आहे की त्या संध्याची? अगं असं काय आहे ग त्या संध्यात की सगळे तिचेच गुणगान गायला लागतात? त्यावर रोसलीना समजावत, एना आधी तू शांत हो आणि माझं ऐक, मी तुझ्या चांगल्यासाठीच प्रे करणार डिअर. हे बघ एना, अक्षय जरी संध्यावर प्रेम करीत असला तरी आता तिचं लग्न होत आहे आणि ती कॅनडाला सेटल पण होईल. मग तुझ्याकडे एक चान्स आहे अक्षयला तुझ्याकडे वळवण्याचा. त्यावर एना कन्फ्यूज होत, आहे का शक्य? त्यावर रोसलीना खुश होत, इट इज पॉसिबल डिअर. तू कधी विचार केला अक्षय तुझ्यापासून दूर का झाला? त्यावर एना नकारार्थी मान हलवीत, नो. त्यावर रोसलीना, अगं तुझ्यातला इगो, ॲटिट्यूड, स्वतःसमोर दुसऱ्यांना तुच्छ समजण्याचा हा स्वभाव बाहेर ठीक आहे, आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये ठीक आहे, पण आपल्या लोकांसोबत आपल्या फॅमिलीमध्ये असं राहून चालत नाही. तिथे इगो, ॲटिट्यूड नाहीच पाहिजे. आपल्या लोकांसोबत नेहमी प्रेमाने वागलं पाहिजे. अगं तू प्रेम देशील तर तुलाही पलटून प्रेमच मिळेल. तू रिस्पेक्ट देशील तर तुलाही समोरून रिस्पेक्ट मिळेल. जे तू देशील पलटून तुला तसंच रिटर्न मिळेल. आता तू इगो आणि ॲटिट्यूड देशील तर तुला ते प्रेम कसे देणार? तूच विचार कर. रोसलीना तिच्या खांद्यावर हात थोपटत, अजूनही वेळ गेली नाही एना,
तू आताही त्यांना प्रेम दे तर तेही तुझ्यावर प्रेम करू लागतील. अगं आता तर तुझ्या पोटात त्या घराचं वंश आहे, तेव्हा तर ते तुझ्यावर आधीपेक्षा जास्तच प्रेम करतील. अक्षय सुद्धा संध्याला विसरून तुझ्यावर आणि तुझ्या बाळावर प्रेम करेल. तेव्हा नको ते विचार डोक्यातून काढून टाक आणि नव्याने सुरुवात कर. सगळं ठीक होईल. तुझा संसारही सुखाचा होईल. कदाचित तुझा संसार सुरळीत व्हावा म्हणूनच जीजसने तुला हे बाळ गिफ्ट म्हणून दिलं. आता तरी स्वतःला सुधार. पास्टमध्ये केलेल्या चुका परत करू नको. ॲना मॉमच्या बोलण्याचा गंभीरपणे विचार करते आणि तिला त्या सगळ्या गोष्टी पटतात. आपल्या हातातून चुका झाल्या हेही ती स्वतःशीच मान्य करते आणि ठरवते की आता घरी गेली की ती एक चांगली सून बनण्याचा आणि आपला इगो आणि ॲटिट्यूड दूर ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. तिला आधीचे दिवस परत आणायचे होते जेव्हा अक्षय फक्त आणि फक्त तिच्यावर प्रेम करायचा. आता ती अक्षयच्या पॅरेंट्ससोबत पण प्रेमळपणे बिहेव करायचा निर्णय घेते. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. ह्याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितला नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या आणि भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा.